चला छोले भटुरे करायचे आज. त्यासाठी मी छोले रात्रीच भिजत टाकले होते आणि आता ते कुकरला आपल्याला शिजवून घ्यायचे. पाणी टाकलेलं आहे आणि आता गॅसवर आपल्याला ठेवायचे कुकर. इकडे मी खडे मसाले घेतलेले. आपल्याला थोडासा वेगळा मसाला करायचा आहे. धणे, जिरे, मिरची, तेजपान, लवंग, दालचिनी आणि मोठी विलायची थोडंसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि मिक्सरमधून काढायचं आहे. आणि खूप छान छोलेची भाजी होते. थोडंसं वेगळं दळून आपल्याला ठेवायचं आहे. ते कमी गॅसवर भाजून घ्यायचे आपल्याला. आता मिक्सरमधून काढून घ्यायचं आपल्याला. आणि इकडे छोले पण आपले शिजले. आता आपल्याला भटुरे बनवायचे. त्यासाठी रवा आणि दही घेतलेले मी. हे सगळं मिक्स करून आपल्याला थोड्या वेळा तसंच राहू द्यायचं आहे, म्हणजे रवा आपला चांगला फुलून येईल. आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आहे. मैद्याचा वापर नाही करायचा आपल्याला. आणि थोडासा सोडा टाकायचा आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार. आणि सगळं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. जास्त पातळ नाही मळायचं. आणि थोड्या वेळ आपल्याला हे असंच ठेवायचं आहे. इकडे आपण मिक्सरमधून बघा कांदा बारीक करून घ्यायचा आहे ब्लेंडरमधून आपल्याला भाजी करण्यासाठी. आणि टोमॅटो पण आपल्याला बारीक करून घ्यायची पेस्ट. आता कढई ठेवलेली तेल पण टाकलेलं आहे. राई टाकलेली मी. जिरं टाकलेलं आहे. कढीपत्ता, सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला छान. आणि कांदा टाकायचा आपल्याला बारीक चिरलेला. छान गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे कांदा मस्त. आणि टोमॅटोची पेस्ट टाकायची आपल्याला. ती पण सगळी मिक्स करून घ्यायची छानपैकी. आता आपल्याला मसाले टाकायचे त्याच्यामध्ये. गरम मसाला, लाल तिखट, धणे पावडर. आपण वेगळी मिरची वापरलेली लाल, त्याच्याने कलर पण येतो आणि रसा पण चांगला होतो. हळद टाकलेली आहे. सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे. आणि झाकण लावून थोड्या वेळ होऊ द्यायचे आपल्याला. आणि नंतर छोले टाकायचे आपले शिजलेले. आता छोले टाकून झालेले आपले. आता सगळा मसाला छोले सगळे मिक्स करून घ्यायचे. छान परतून घ्यायचे आपल्याला. आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता पाणी टाकायचं आहे थोडं. थोड्या वेळ झाकण लावून होऊ द्यायची भाजी. आणि त्याच्यावर बघा मी आता मसाला टाकलेला दळलेला आपला. आणि पाणी टाकायचं आहे. थोडीशी कोथिंबीर. आणि छान उकळी येऊ द्यायची भाजीला, कारण आपले छोले शिजलेलेच होते. आणि मस्त आपल्याला रेस्टॉरंट स्टाईल आपली छोलेची भाजी तयार आहे. आणि इकडे आता आपण भटुरे करणार आहोत. छान उकळी आलेली बघा भाजीला मस्त. इकडे आता मस्त आपल्याला पुरी लाटून घ्यायची भटुरे. थोडेसे जाडसरच ठेवायचे आपल्याला. छान कढईमध्ये तेल तापलेले मस्त. आणि त्याच्यात आता आपल्या भटुरे टाकायचे. जाडसरच करायचे आपले भटुरे. आता दुसरी पण लाटून घेते मी.
परत टाकले कढईमध्ये आणि मस्त तळून घ्यायची आपल्याला. आता आपले भटुरे तयार आहे बघा, मस्त फुललेले आहे छानपैकी. सगळे भटुरे आपले तळून झालेले बघा मस्त. आणि आता मस्त जेवणाचं ताट तयार करायचं आपल्याला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त